नमस्कार, मी रोहिणी. सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिका गेली 7 ते 8 वर्ष प्रशासकांच्या ताब्यात असल्यामुळे येथील प्रत्येक विभागामध्ये नागरिकांना विविध समस्या जाणवत आहेत. मात्र आता नगरसेवक आल्यामुळे नागरिकांच्या या समस्या सुटणार का? सिटी न्यूजने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी प्रत्येक नगरसेवकाकडे जाऊन सिटी न्यूजची टीम भेट घेत आहे. आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक अश्किन आजरेकर. नमस्कार, मी अश्किन गणी आजरेकर. मी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेलो आहे, ओबीसी पुरुष मधून. आणि हा जो प्रभाग आहे हा कोल्हापुरात शहरातला मेन गावठाण प्रभाग आहे, ज्यामध्ये आई अंबाबाईचं मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, त्याचबरोबर शाहू समाधी, शाहू मैदान, केशवराव भोसले, बिंदू चौक, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी मार्केट, हे असे सगळं मेन गावठाण शहर जो आहे तो या मतदारसंघात आहे. आता आपल्याकडे मेन कोल्हापूर शहरात अट्रॅक्शनची गोष्ट म्हणजे आपलं आई अंबाबाईचं मंदिर आहे. लाखो भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात दर्शनासाठी. तर त्यांचा मेन प्रॉब्लेम असतो पार्किंगचा. तर आमच्या डोक्यात, माझ्या डोक्यात असा, तर मी माझ्या पक्षश्रेष्ठांशी, आमदार राजश्री सागर साहेबांशी, यांची सर्वांची चर्चा करून मी याच्यावर एक तोडगा काढायचा माझ्या डोक्यात आहे की पार्किंगचे जे स्थळ आहेत ते शहरात करण्यापेक्षा शहराबाहेर केले आणि तिथून आपण शटल बसेस ठेवले तर कोल्हापूर शहरातलं ट्रॅफिकचा थोडा बोजावरा कमी होईल. त्याचबरोबर महिलांसाठी शौचालय हा प्रमुख मेजर मोठी अडचण आपल्याकडे आज कोल्हापुरात आहे. शौचालय असतील किंवा स्नानगृह असतील, ह्या दोन, आणि क्लॉकरूम असतील, या 3-4 गोष्टी जर आपण या सोयी उपलब्ध करून दिल्या आपण भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी, तर खूप मोठं काम आजच्या तारखेला कोल्हापुरात होईल. आराखडा हा राज्य शासनाने तयार केलेला आहे. अजून आम्ही महापालिकेत त्याबद्दल आपण काही चर्चा केलेली आणि बघितले देखील नाही आहे. तर ज्या वेळेला महापालिकेत येईल, आमच्या पक्षश्रेष्ठ असतील, आमच्या महापालिकेचे सगळे नेते मंडळी असतील आणि नागरिक आणि व्यापारी वर्ग असतील, यांना एकत्रितपणे घेऊन आपल्याला कुणाला अन्याय होणार नाही या दृष्टिकोनाने आपण ते आराखडा वर आपण अंमलबजावणी करायला पाहिजे, असं माझी एक भूमिका आहे. माझ्या हिशोबाने 2 गोष्टी आहेत. एक असतो की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज, टॉयलेट्स, हे सगळ्या गोष्टी हे नगरसेवकांनी पुरवायला पाहिजे आणि पुरवण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे. त्याचबरोबर आहे शहराच्या विकासासाठी. ते जर एक माझ्याकडे दृष्टिकोन आहे, म्हणजे आम्ही सगळे नगरसेवक बसून एकत्रपणे नेत्यांची चर्चा मध्यंतरी केलेली आहे की आता आपण एवढी सगळी, आम्ही ह्या वेळेला जवळपास एक 30-35% सगळी यंग नगरसेवक आलो आणि हायली एज्युकेटेड आहेत. आमच्यावर जबाबदारी पण तितकीच आहे. हद्दवाढीचा प्रश्न असेल, कचरा उठावाचा प्रश्न असेल, जयंती नाल्याचा प्रश्न असेल, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न असेल, खेळाडूंचा प्रश्न असेल, त्यात फुटबॉल आलं, मेनली कुस्ती आलं, अशी बरेच गोष्टी आहेत. जसं ते कसं आहे, ओव्हरनाईट होणाऱ्या गोष्टी नाहीत. आमच्याकडे काय जादूची छडी नाही आहे की फिरवली आणि काम केलं. एवढ्या दिवसाचे हे पेंडिंग गोष्टी आहेत, हे थोडं हळूहळू कसं याला कामात आणता येईल हे कडे आम्ही 100% लक्ष देणार आहे. आता हे काय मेन गावठाण असल्यामुळे तो मेजर प्रश्न आहे कचरा उठावाचा आणि ड्रेनेजचा. तर त्यांच्याकडनं आपल्याकडनं त्यांची हीच अपेक्षा आहे की ही कामं झाली पाहिजे. आता यात कसं आहे, आम्ही जी 4 नगरसेवक आलेलो आहे, मी आहे, आदिलभाई फरास आहे, त्यानंतर बागवान म्हणून आहे, मुळीक म्हणून आहे. आम्ही 2 महायुतीचे आणि 2 महाविकास आघाडीचे आहे. खरं काम करताना आम्ही 100% 4 जण एकत्र काम करणार अशी अपेक्षा ठेवतो मी. माझं तर तसं ऍटिट्यूड आहे की आता जरी मला 8,500 मतं पडले असतील तर मला 28,000 नागरिकांचं काम करायचं आहे. तर त्यांच्याबरोबर सन्मान ठेवून आम्ही एकत्रितपणे कसं काम करता येईल ते आपण बघू. त्यामध्ये कसं होते की जो जुना 33चा भाग आहे, आदिलभाईंच्या मम्मी जिथं होत्या, माझी महापौर फरास काकी, त्यांनी बरेच तिथली विकास कामं केली आणि 26 मध्ये माझ्या मतदारसंघात पण बरीच विकास कामे झाली. आता मेजर जो असं वाटते मला, जो विकास न झालेला भाग जो आहे तो 27 आहे, ट्रेजरी. तिथं जुना कोंबडी बाजार आहे, तिथे खूप मोठे प्रश्न आहेत. तिथं ते मल्टी लेवल कार पार्किंगचा एक प्रश्न आहे, तिथलं शाहू क्लॉथ मार्केटचा प्रश्न आहे, विनस टॉकीजचा गाडी अड्ड्याचा प्रश्न आहे. तिथं ते आधीच्या नगरसेवकांनी बऱ्यापैकी लक्ष दिलेलं नाही आहे. तिथं ते आम्हाला एक खूप मोठं टास्क असणार आहे करायला. इथं पण तसं बघायला गेलं तर बरेच विकास कामं पेंडिंग आहेत. हे 2 मेजर भाग आम्ही टार्गेट करून कामं करू. नागरिकांना आव्हान म्हणजे काय, थोडंसं आपलं सिव्हिक सेन्स आपल्या लोकांच्यात वाढलं पाहिजे. मी फक्त प्रभाग क्रमांक 12 बद्दल बोलत नाही, ओव्हरऑल कोल्हापूर शहरासाठी प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे. आता बऱ्याच नागरिकांना माहित नसते की ओला कचरा काय आणि कोरडा कचरा काय. ह्या सगळ्या गोष्टी थोडं नागरिकांनी पण, म्हणजे प्लास्टिक बॉटल्स गटरमध्ये टाकणे किंवा कॅरी बॅगचा वापर थोडा कमी करणे, पोल्युशन कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टी थोडं लोकांच्या पण डोक्यात बसले तर आम्हाला पुढे काम करायला सोपं होईल.